पाहतोय पूर्णपणे लाइटिंग असेल, त्यानंतर भव्य दिव्य व्यासपीठ असेल, रंगरंगोटी भरपूर चांगली करण्यात आली आहे. डोंगरे इव्हेंट, ठोंगरे इव्हेंट. ठोंबरे इव्हेंट. सर अंपायर सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ राजमुद्रा 11 खरबई, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय आझाद 11 खेरडे. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इंदर पटेल आले बॉलिंग ट्रॅक वरती. नवी मुंबई विभागातून संघ दाखल झालाय खेरणे, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय राजमुद्रा 11 खरबई. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. सलामी जोडी जीवनला तुम्ही पाहता, त्याच्या साथीने अंकुर सिंग ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. निरंजन सावंतसरांचा इशारा पोहोचलाय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना तुम्हाला दिसतीये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप मध्ये तुम्ही पाहताय दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. मिड विकेटला एक खेळाडू आहे, तर डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, 5 ओव्हरची मॅच. पहिला बॉल लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा भीती मिळते, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात सुरुवात झाली आहे. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. जीवनला तुम्ही पाहता या मॅचमध्ये सलामीला तो दाखल झालाय. राजमुद्रा 11 खरबई हा संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय आणि पहिला बॉल वाईड फेकलाय, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल, लाईन पुन्हा एकदा खराब आहे, पंच वळतायत आणि निरंजन सावंत सरांचा इशारा पोहोचतोय. व्हाईट बॉल सलग दुसरा बॉल आता तुम्हाला व्हाईट पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज इंदरला तुम्ही पाहता, इंदर पटेल. लाईन तो थोडीशी भरकटलाय या मॅच मध्ये, त्यामुळे आतापर्यंत सलग 2 बॉल त्याने वाईट टाकले, परंतु सूर त्याला देखील गवसायला हवा, कारण अशा प्रकारची गोलंदाजी जर झाली तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आपल्याला दूर पार भेटतील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील तुम्ही पाहताय खेळाडू उपस्थित आणि अखेर धाव घेण्याचा प्रयत्न थांबलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती शमी बुबेरे बाईंचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लाऊड अपील तुम्हाला पार मिळेल आणि अखेर बाल बचावले गेले. पहिले 2 बॉल आपण पाहिले खरं तर बॉलरच्या अगेन्स्ट, इथे मात्र व्हाईट बॉल आले जरूर, परंतु आता सलग 2 डॉट बॉल तुम्हाला पार मिळतील. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न तुम्हाला पार मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण नवी मुंबई विभागातून संघ दाखल झाला. या मॅच मध्ये खरेने संघ तुम्हाला पार मिळेल. क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम राजमुद्रा 11 खरबई संघाला या मॅच मध्ये, त्यामुळे इथून कशा प्रकारची कामगिरी करतील दोन्ही संघाचा खेळ या स्पर्धेमध्ये चांगला आपल्याला पार मिळेल, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर नामांकित संघ आहेत. एका बाजूला बदलापूरचं क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला नवी मुंबईचं क्रिकेट पार मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा आणि आता सिंगल मिळते. 3 बॉल खरं तर थांबावं लागलं. सिद्धेजी सोनावणे आमच्या सोबत जोडले गेलेत. मॅम फ्रॉम मोहपाडा हिरंजाड, तुमचंही बरपूर्वक स्वागत आहे. सेवा संस्था फाउंडेशनचे ते आयोजक आहेत. समाजसेवा ही ईश्वर सेवा या द्वैतवाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांचंही बरपूर्वक स्वागत. गोलंदाज दाखल होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मध्ये लॉंगाच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचाच फायदा होईल टीम खरबई संघाला. धाव मिळते 4.
फक्त बारी ट्रॅकवरती इंदर पटेलला तुम्ही पाहता या बादमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्याने देखील केलाय. लेफ्ट मोर द विकेटने हा बॉलर तुम्हाला पार मिळेल. आडवा बाटा खेचलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल मोठी दरी होती आणि अखेर दरी भेदण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील बॉललातून फेक करतायत 2 धाबा इथे एकपट जातील त्यामुळे 2 धाबाच्या साथीने धावफलक देखील 9 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला संपन्न. त्यानंतर तुम्ही पाहता टीमची टोटल 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 5 ओव्हरची मॅच कमीत कमी 60 धाबा जर बनल्या तर या मॅचमध्ये चांगली रंगत तुम्हाला पार मिळेल यात मात्र शंका नाहीये. शहबाजच्या बुबेरे खर तर त्याला तुम्ही पाहताय हे भव्य दिव्य मुख्य व्यासपीठ आहे परंतु कधीच मुख्य व्यासपीठावरती शहबाजच्या उपस्थित नसतात कारण मैदानाचा आढावा ते घेत असतात. खरं तर कशा प्रकारे उमर 11 गोरेगावचं क्रिकेट वाढेल यावरती सातत्याने लक्ष देत असतात. पूर्ण टीम आपण पाहतोय. चला सन्मान आपण करू. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. तुषारजी शिंदे सरांकडे आपण वळतोय. कैफ खान षटक क्रमांक 2 कैफ आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. मुख्य व्यासपीठ शमीबाई बुबेरे यांना तुम्ही पाहताय खरं तर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. सन्माननीय योगेशजी जाधव सरांचा आपण सन्मान इथे मंचावरती करतोय. इंडियन बँकेचे वांगणी ब्रँचचे मॅनेजर आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी कॅशियर आहेत त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. विनंती आपण या. सन्माननीय योगेश जाधव सरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. युनियन बँकेचे ते कॅशियर आहेत वांगणी ब्रँचचे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेला भेट दिलीत आणि आम्हाला उपकृत केले त्यासाठी आपले मनापासून आभार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान त्यांचा या ठिकाणी संपन्न झालाय. थँक यू. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 10 धाबा. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करतीये टीम खरेडे. आझाद 11 खरेडे हा संघ तुम्हाला पार मिळेल मैदानावरती गोरदाजी करत असताना. षटक क्रमांक 2 कैफचा पहिला बॉल आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅटने बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगाने बॉल चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत सिंगल धाव खर्च करत असताना गुरुदास कैफ खानला तुम्ही पाहता या बादमध्ये कमबॅक त्याने देखील केलाय. पूर्णपणे कमबॅक करत असताना करत त्याला बाईट दिया. राजमुद्रा 11 खरबाई संघ एक मोठा संघ आहे. 5 ओव्हरमध्ये जर जास्तीत जास्त धावा बनल्या तर बॉलिंग अटॅक त्यांचा भरपूर स्ट्रॉंग आहे. बॅटची घेतली कडा आणि त्यानंतर दन 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 करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप एंडला सीमारेषा पार चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खोदून काढलाय फटका चांगला होऊन साईडला खेचलाय. लॉंगॉनला खेळाडू पोहोचतील. सिंगल मिळती आहे. सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीला धावफलक टीमची टोटल 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ खरं तर तुम्हाला पार मिळेल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती पार मिळेल. अंकुर सिंगला तुम्ही पाहताय. खरं तर अंकुर म्हटलं की लेदर बॉल चांगलं खेळतात आणि कोच देखील आहेत. कित्येक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडले गेलेत. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. अंडर बॉक्स स्टाईल फटका तुम्हाला पार मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळाली. आता दुसरीचा प्रयत्न. धाबा आणि धाबा तुम्हाला पार मिळतील त्यामुळे 2 धाबा इथे देखील एकपट जात आहेत. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 17 धाबा धावफलकावरती जोडले जातील. हिट केल्यानंतर आपसुकच हात डोक्यावरती गेलेत. इथे केले तरी काय कारण जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव देखील जोडली गेली आहे. कारण या बातमध्ये आपण पाहिलं तर एका धाब्याचं महत्व आहे. मागील बातमध्ये आपण पाहिलं असाल 2 धाबाची पार्टी लागली टीम चामटोली संघाला आणि अखेर तो सामना गमावा लागला कारण
एक बॉल मध्ये 3 धाबाची गरज असताना तो सामना गमवावा लागलाय, कारण जर इथून मात्र पेनल्टी लागली नसती तर सुपर ओव्हर मध्ये ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती, यातील मात्र शंका नाहीये. कैफ खोदून काढलाय ऑन साइडला, स्कोर क्षेत्रक्षक उपस्थित, फंबल झालेत, मिळेल ती सिंगल डबलचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. या बादमध्ये आतापर्यंत रिस्क घेतली नाहीये दोन्ही बॅटरनं, कारण सलामीला ते दाखल झालेत. एका बाजूला जीवनला तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. जीवनला या बादमध्ये एक जीवनदान मिळालंय, त्यामुळे आतापर्यंत तो सांभाळून खेळतोय. 5 ओव्हरची बादमध्ये इथून 60 ते 65 धाबा व्हायला हव्या. शेख किंग आमचे अनस यांचं आगमन झाले, त्यांचे बरोपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट स्कोरर, फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला ऑन साइडला, डीप मधून लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतील. एक चिकी सिंगल, एक पटी दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत, 2 धाबा एकवटाचा प्रयत्न होतोय आणि अखेर टाळ्या वाजतायत. या बादमध्ये खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे आणि सिंगल डबलचा वापर करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल 10.00 सरासरीने धावगती जाऊन पोहोचली आहे, 20 धाबा. बारा बॉलचा खेळ संपन्न झालाय, 20 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज इंदर, ज्या इंदरनं षटक क्रमांक 1 टाकलं, 9 धावा त्याने खर्च केला. तोच बॉलर आता बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅट वरती नव्हता, बाउन्स झाला. इथे मात्र कव्हरला क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 1 धाव इथून निकटण्याचा प्रयत्न होता, 2 धावा इथे मिळतात. त्यामुळे टीमची टोटल धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकावरती जोडले जातील. उमर 11 गोरेगाव आयोजित तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. फ्रेंच चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. गुरदास तयार होतोय. पुन्हा एकदा इंदर लेफ्ट मोड विकेट, फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन आणि लॉग ऑफच्या मध्ये खेळ, डीप मध्ये क्षेत्रक्षक पोहोचतोय, उतलून फेक करेल. दरम्यान एक सिंगल धावी ती भीतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अद्याप एकही चौकार, एकही षटकार नाहीये या मॅच मध्ये, परंतु सिंगल डबलला प्राधान्य देतात. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल, कारण धावफलक हलतं ठेवलं. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम खैरणे. हाफ ट्रॅकर बॉल खेचलाय अडबा वाटणं, क्षेत्रक्षक डीप मध्ये पोहोचतील. बॉलला उचलण्यामध्ये वेळ घेतलाय, 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होता आणि अखेर एक सिंगल भीतीये. सिंगल वरती थांबावं लागते. टीमची टोटल सिंगलच्या साथीनं पुढे सरकेल. 24 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्या 5 मध्ये दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत. एका बाजूला बदलापूर विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा संघ मैदानावरती खेळतो. या 5 मध्ये चांगला क्रिकेट दोन्ही संघ आतापर्यंत खेळत असताना 3 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 24 धाबा ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे देखील सिंगल मिळते. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त प्राधान्य दिलंय. नवनाथजी राऊत यांचं आगमन झाले, वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक 25. येस पंच, चला पाण्याची व्यवस्था करायची. 2 बॉल नंतर लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय. टीम गोरसई आणि टीम खारडई, गोरसई आणि खारडी दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. अडबा बाटा घेतलाय, खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील. दरम्यान एक चिकी सिंगल
एकवटी जातीय सिंगलच्या साथीनं धाव फलक पुढे सरकतोय 26 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या शेवटचा बॉल होता शिल्लकच्या मॅच मध्ये ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल लेफ्ट मोर द विकेट न आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता संपर्क इथे देखील नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे बॅटम बॅटच्या मधलं भडणार वेग तुम्हाला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 3 चा खेळ संपन्न झालाय त्यामुळे टीमची टोटल धाव फलकावरती 26 धावा जोडल्या गेल्यात आता ड्रिंक्समॅन जातोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे वेळ ऐकूया एक चांगलं संगीत ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल अरबा झालेत ड्राईव्ह केला ऑन साइडला बट विकेटला डीपतून खेळाडू पोहोचतील आणि अखेर अंकुर सिंगला इथून मैदान सोडावं लागेल त्यामुळे धक्का लागतोय पहिला टीम राजमुद्रा क्रिकेट संघ खरवईला फलंदाज बाद खर्डी संघाचे पुरस्कर्ते सलमानजी नजे यांचा आगमन झाले विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या आपलं मनपूर्वक स्वागत आहे हा फटका चांगला आहे इथे धाबा देखील चांगला मिळतील अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जीवनच्या बॅटमधून येतोय षटकार जसं आला तसं लगेच डीजे मास्टरचं सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळेल गुरुदास तयार होतोय अरबाज अजून एक चांगला फटका मागील बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत बॉल सीमा पार सलगचा हा दुसरा षटकार जे ही रणनीती आहे पहिल्या 2 ते 3 ओव्हर मध्ये सिंगल डबलला प्राधान्य देत असताना 30 ते 35 धावा इथून जमा करायचे त्यानंतर काउंटर अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल चौथ्या ओव्हर मध्ये चौथ्या आणि 5व्या ओव्हर मध्ये धावा एकवटायचे आहेत याच अनुषंगाने आता 2 मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 38 धावा 38 धाव फलकावरती जोडले गेल्यात कमबॅक करायचं या मॅच मध्ये टीम खरेडेला अरबाज वरती आक्रमण चढवलाय
तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये यावेळेस बॅट आणि बॉलचा गतीमध्ये मिश्रण आपण पाहिले, त्यामुळे बॅटम पार्टच्या मधला बॉल चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय या बॅटमध्ये. 2 षटकार आल्यानंतर आत्मविश्वास दुणाला होता बॅटरचा, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज. फुलटॉस बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार, षटकार. मॅच फुलटॉस होता, त्यामुळे फुलटॉल वसूल केलाय, खेचून मारलाय आणि अखेर षटकार दाखवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 44 44 धावा फलकावरती जोडले जातील. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करायचा आहे, परंतु पुन्हा पडे अक्षरशः तुटून पडलाय या बॅचमध्ये. हा ट्रॅकर उडवलाय ऑन साइडला, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग पार मिळते. गरुड जेव घेत असताना बॉल अडवलाय आणि अखेर त्याच्या नावातच जीवन आहे, त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा जीवनदान तुम्हाला पार मिळेल. पहिला जीवनदान मिळाला, त्यानंतर 3 षटकार आणि आता हा दुसरा जीवनदान तुम्हाला पार मिळतोय, त्यामुळे इथून बाल बचावला गेलाय या बातमध्ये जीवन. पाहायचं आता इतकंच आहे. खर तर हा जखमी बाग आता कितपर्यंत डरकाळी फोडतो या बातमध्ये. चला खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचंय, उतरू नका खाली आणि आता पार्टीला समोर जावं लागेल. टीम राजमुद्रा खरवई जो काय वॉर्मअप आहे तो आपण बसून घ्यायचंय, नंतर करा वॉर्मअप. लक्षात असू दे अन्यथा पार्टी. आज चामटोली संघाला झोप लागणार नाहीये त्या खेळाडूंना, कारण ज्या 2 धावाची पार्टी त्यांना लागली त्याच 2 धावाच्या पार्टीचा सामना त्यांना गमवावा लागला आणि आता सुपर ओव्हर झाली असती. खर तर प्रत्येक स्पर्धेमध्ये डिसिप्लिन शिस्त महत्वाची आहे. खर तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असाल तर सर्व संघाने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय आणि खरं तर वेळेवरती स्पर्धा सुरू होते आणि वेळेवरती फिनिश देखील होते. कारण या स्पर्धेचे आयोजक हेमर बुबेर आहेत, शेबाच्या बुबेर आहेत. कारण नेहमीच आपण पाहतोय या गोरेगाव नगरीचं खरं तर आपण पाहिलं असेल तर चालतं फिरतं विद्यापीठ आहे. शेबाज काका बुबेरे आणि त्यांची घरची स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये शिस्त साधण्याने पार मिळेल. उसाटे संघ खरं तर या स्पर्धेमध्ये उशिराने दाखल झाला, त्यांना 2 बॉलची पार्टी लागली. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर प्रत्येक सिच्युएशन साठी आपण जर पाहिलं असेल तर चेंडूची पार्टी आम्ही देतोय. गुरदस्त यार बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, इथे संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पार मिळेल. अहमद अली, त्यामुळे पहिला बॉल डॉट. स्टाकिंग वरती महेश आडवा बाट खेचलाय, बड विकेटला वार अशी वार्तालाप करा असताना लांबच लांब दूर दूर पल्ल्याचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर महेशच्या बॅटवर येतोय, षटकार. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचंय. टीम गोरसई बी आणि टीम खार्डी. माज निहाल 11 गोरसई बी, अमज सला 11 खार्डी. खार्डी टीमचे कॅप्टन दाखल झाले टीम गोरसई. संदेश केने यांचं आगमन झाले, वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नुकताच आमचे महेश दादा केवणे ढवळेपाडा यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 1 तीर तो 1 मेरी हे समीकरण आपण पाहतो. 1 षटकार आला, पुढचा बॉल डॉट. पहिला बॉल निर्धाव, पुढच्या बॉलवरती षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव. अजूनही 3 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 3 बॉलवरती कोण कोणावरती हावी ठरतोय हे देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. गुरदास अहमद
इथे देखील मोठा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर एक चांगला जेल तिथे टिपला, त्यामुळे इथून महेशला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय दुसरा टीम राजमुद्रा खरवई संघाला. फलंदाज बा थँक्यू सो मच. डीजे बास्टरनं खरं तर वडापावची आठवण करून दिली. आणि गोरेगाव म्हटलं की आमचे नौफिलबाई यांचा वडापाव भरपूर फेमस आहे, त्यासोबत त्यांची चटणी यात तुला पात्र शंका नाही आहे. मुख्य व्यासपीठावरती अखिलभाई बुबेरे, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे बरपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. 2 गो, 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये बॉलर अहमद बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. देव बलवंत म्हणावं लागेल. 2 फिल्डर त्यांच्या मधून आपण पाहतो. शॉट थर्डमॅनचा खेळाडू, शॉट फाईनलेचा खेळाडू बीट होतोय आणि अखेर दन 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 करत बॉल सीमा पार, चौकार. शेवटचा बॉल तो देखील राहिला. इथून बॉलरच्या नावावरती 22च्या माध्यमातून एक सिंगल बेल, त्यामुळे 57 धावा. टॉस आपण संपन्न करू. मुझफ्फर बुबेरे यांचे शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. माज निहाल 11 गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात अहमद साला 11 खार्डी, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. हेड आणि टेल नाण्याच्या दोन बाजू. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट. तुम्हाला जरूर पार मिळेल. टेलचा कॉल केलाय आणि हेड आलाय. चला मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय टीम गोरसई ब संघानं. निर्णय कळवा. बॅटिंग. खर तर समोरचा संघ देखील एक ताकदवर संघ आहे. कल्याण डोंबिवली भागातील ताकदवर संघ आहे आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांच्या विरोधात बॅटिंग करण्याचा निर्णय का? नाही, यावर्षी आम्ही जास्त करून बॅटिंगच घेतो, कारण की टीमचे प्रमुख 4-5 खेळाडू नसल्यामुळे आम्ही नेहमी बॅटिंग घेऊनच जिंकत आलो आहे. खरं तर गोरसई म्हटलं की नेहमीच एक मोठा संघ म्हणून ओळख आहे आणि खरं तर चर्चा भरपूर रंगली आहे. गोरेगाव नगरीमध्ये देखील आज प्रेक्षकाची देखील तुडुंब गर्दी तुम्हाला पार मिळेल, कारण गोरसई संघ या मैदानावरती येतोय. काय म्हणाल, आज समोरचा संघ खरं तर बामणडोंगरी संघ होता, परंतु काही कारणास्तव पोहोचला नाही आहे. तर त्या संघाशी खेळत असताना आणि आता त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय, खरं तर त्यांच्या जागेवरती खार्डी संघ आलाय. काय स्ट्रॅटेजी असणार या मॅचमध्ये? स्टॅचरती वगैरे असं काय नसणार, कारण की क्रिकेट आहे, जो ग्राउंडवरती गेम चांगला खेळेल तोच विजय होईल. मी खरं तर ऐकायला आवडेल, भावेश पवार आणि पवन केने तर आपण पाहतोय खरं तर ISPL मध्ये ते दाखल झाले, त्यामुळे ते नाही आहे टीममध्ये. परंतु आणखीन कोणते खेळाडू आज नसणार आहेत? मेघनाथ, राहुल, योगेश हे पण असणार, कारण की ते जॉबच्या मुलं येत नाही. आणि आमची यावर्षी जी टीम आहे, लहान लहान पोरं घेऊन आम्ही खेळतो, त्या टीमने आतापर्यंत 5 फायनल जिंकले आणि 3 रनर बाद आणि 2 ठिकाणी 2 नंबर आले. कारण की जेवढे एंटर झाले तेवढा आमचा चांगलाच खेळ झालेला आहे आणि या ग्राउंडवर सुद्धा चांगला खेळ करून आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या गोरसई ब संघासाठी. गोरसई ब संघ म्हटला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळत असतो, तिकडचं आयोजन आपण नेहमीच पाहतोय चांगलं असतं. परंतु या स्पर्धेमध्ये आपण आलात, खरं तर या गुलाबी थंडीमध्ये हे आयोजन तुम्हाला पार मिळेल. या आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन तर खूपच छान आहे आणि ग्राउंड सुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि खेळण्यासाठी खूप मजा येईल. थँक्यू सो मच. आपल्यासोबत खार्डी टीमचे कॅप्टन आहेत. चला हरकत नाहीये. टॉस जिंकत असताना
ऑस्ट्रेलियन निर्णय तुम्हाला पाहायला मिळेल. धाडसी निर्णय घेतलाय. बॅटिंग करता निर्णय गोरसे ब संघाने घेतला आणि इन्व्हाइट केले टीम खार्डी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सर, परंतु त्याआधी आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती रईस खानबंदे साहेबांचं आगमन झाले, त्यांना विनंती आपण या आपला मी सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पेरबे बिल्डर अँड डेव्हलपर्स आमचे रईसजी खानबंदे साहेबांना विनंती करेल की या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. समी भाई या आपल्या शुभ हस्ते आपण रईस खानबंदे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पावलांचा मान सन्मान आपण करत असतो आणि आज खरं तर रईसजी खानबंदे साहेब या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. महाराष्ट्राचं खरं तर ही संस्कृती आहे. मायाची प्रभाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार व त्यासोबत एक सुंदर सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण व पुष्पगुच्छ देत असताना आपण रईस खानबंदे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला आता सुरुवात होईल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती येतील ओमकारजी शेट्टी सर. नईम पटेल साहेब आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. नईम पटेल साहेबांचा सन्मान या मंचावरती आपण करू. मी अखिल भाई यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. चला सलामी जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे. सत्तावन्न धावा धावफलकावरती जोडले गेल्यात आणि 58 धावाचं टार्गेट तुम्हाला आता या मॅच मध्ये पार मिळेल. माता सुरुवात होईल. पुन्हा एकदा येतील ओमकारजी शेट्टी सर. धन्यवाद. नईम पटेल साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय आरिफभाई पटेल यांचा देखील सन्मान आपण संपन्न करणार आहोत. त्यांना देखील विनंती आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. सन्माननीय अखिलभाई बुबेर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. शादाबभाई आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण आरिफभाई पटेल यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय आरिफ पटेल साहेबांचा आणि गोरेगावचे जावई देखील आहेत, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर सासरवडीला आल्यावरती मान आणि सन्मान जावायला हा नेहमी मिळत असतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय जिथे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकार शेट्टी सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण आणि तुषारजी शिंदे, आपलं मनपूर्वक आभार. वेलकम बॅक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. 9 वाजून मिनिटं झाली. 41 मॅच रंगती मैदानाच्या आत. राजमुद्रा खरवई आणि त्यांच्या अगेन्स्ट आझाद 11 खेरणे. एका बाजूला नवी मुंबई विभागातील कोपरखेरणे, वाशी, तुर्भे, दारावे या जशा प्रचंड मोठ्या टॉपेस्ट टीम आहेत, त्याच विभागातील आझाद 11 खेरणे नवी मुंबईतून स्वप्न घेऊन आली आहे आज या ठिकाणी गोरेगाव नगरीमध्ये. तुमचं स्वागत. तर दुसऱ्या बाजूला बदलापूर परिसरामध्ये मागच्या 2 ते 3 वर्षात टेनिस बॉल क्रिकेट बदलापूर आणि त्या सोबतीनं ठाणे जिल्ह्याला ज्या नावानं दखल घेण्यास भाग पाडलं, अर्थातच राजमुद्रा खरवई. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. बॅटिंग टीम साठी एक पारितोषिक आहे. कोणत्याही बॅटर्सनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर रईस खान मंदे यांच्याकडनं कॅश प्राइज 3000 रुपयाचं. रईस खान मंदे यांचं देखील करूयात आपण इस्तेकबाल जाऊया मॅच मध्ये. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. टार्गेट चांगलं सेट झालं. 5 ओव्हर 58. सर्वांचं लक्ष लागला. मॅच नंबर आजच्या हाफ मधील 2 जे बजरंग गोरसईब आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी खाडी. स्वागत. दोन्ही टीमचा टॉस झालाय. गोरसईने घेतली फलंदाजी. डाव सुरू झाला. 58चं रन चेस आणि पहिल्या बॉल वरती फलंदाज कैफ त्याच्या बॅट बंद आली सिंगल. ऑन दी मार्क टीम
आझाद 11 खेरणे. आझाद 11 खेरणे ज्यांच्या नावापुढे आझाद आहे ना, आझाद परिंद्याप्रमाणे त्यांना खेळावं लागेल. कारण म्हटलं जातं ना, उडत्या पाखराला कधी परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरटे काय केव्हाही बांधता येईल, नजरेत सदा क्षितिजा पलीकडे जाण्याची एक जिद्द असावी. जब तक मान लो तब तक आप कुछ भी कर सकते हो, लेकिन अब जब ठान लो तो जीत भी सकते हो. इथे विजयाचा निर्धार करून आली आहे टीम राजमुद्रा खरवई. सिंगल तदनंतर आला डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतो महेश. पहिल्या डावामध्ये फलंदाजी खूप चांगली झाली. जीवनच्या बॅटमधल्या 30 अंकुरनं बनवल्या 13. महेशच्या बॅटमधला एक षटकार आणि राहुलचा चौकार. अशा प्रकारे या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं. इथे अपील अपील अपील. यस, अंपायरचं बोट आकाशाकडे. फिंगर गोज ऑफ. फैजल बॅक टू डग आउट झालाय. या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार. फैजल बॅक टू डग आउट. व्यासपीठावरती आपण पाहता आदरणीय साईनाथ दादा राऊत यांचं शुभागमन झालंय. राऊत हे नाव जरी बदलापुरातून कानावरती पडलं ना, तर लगेचच समोर किरण राऊत या नावाचा चेहरा देखील उभा राहतो. बैलगाडा क्षेत्रातील एक इतिहास घडवणार अजरामर नाव. जब तक सूरज चांद रहेगा तब तक मोठा लक्ष्य तेरा नाम. बैलगाडा की क्षेत्र की दुनिया में अमर रहेगा. आणि किरण राऊत यांचा मोठा लक्ष्य ज्यानं बैलगाडा विश्व गाजवलं. 7 समुद्र पार ज्या बैलाच्या नावाची कीर्ती पोचली, त्या मोठ्या लक्ष्याच्या स्वर्गीय बैलाचे मालक म्हणून किरणदादा राऊत यांची ओळख आहे. आणि या स्पर्धेमध्ये देखील दादांचं खूप मोठं योगदान आहे. आपला देखील आभार. सेकंडचा कॉल आणि तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती झाल्यात. या ठिकाणी कंप्लीट. धावफलकावरती आपण पाहताय 2 धावफलक पुढे जात आहे. आणि किरणदादा राऊत हे नाव देखील तितकंच मोठं आहे. जसं स्वर्गीय लक्ष्य या नावानं आजही बैलगाडा क्षेत्राच्या अगदी पहिल्या पानावरती, पहिल्या ओळीवरती सुवर्ण अक्षरामध्ये लक्ष्याचं नाव लिहिलं जाईल ना, तसं काम किरणदादा राऊत देखील कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये करतायत. हा एक तिखट बाउन्सर होता जो डोक्याच्या वरनं नॅस्टी बाउन्सर गेलाय आणि व्हाईट बॉल त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हर. आणि या टुर्नामेंटमध्ये किरण शेठ राऊत यांनी जे सहकार्य केलंय ते लाजवाब. तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या क्रमांकाची ट्रॉफी ती देखील आपल्याला आली आहे. किरणदादा राऊत आपला आभार. इथे यॉर्कर्स टाकलाय अगदी बॅटच्या रेंज पासून थोडंसं दूर. वाईड यॉर्करचा प्लॅन सक्सेस. एक सिंगल ऍड झाली आहे. विकेट खतरनाक खेळते. जर या मैदानावरती तुम्ही पाहिलं, पहिला सामना 4 ओव्हर 65 देखील बनलेत. त्यानंतर 4 ओव्हर अंडर 40 देखील टार्गेट राहिलं. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट एक ड्रीम बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि ती आपल्याला आली आहे. अर्थातच गोर गरिबांचं कैवारी, त्याचं नाव बाळाशेठ कांबरी. मॅन फ्रॉम कासगाव. कासगाव गावाची राजकीय क्षेत्रातील, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील ओळख म्हणजे बाळाशेठ कांबरी. बाळाशेठ कांबरी यांचा एक इतिहास तुम्हाला या ओव्हर ब्रेक मध्ये जरूर सांगेल. अजून एक बॉल इकडे बाकी आहे. बॅकफुटला गेले, हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलेत. एक सिंगल ऍड होती. सिंगलला स्कोर पोहोचला 6 वरती. आणि आझाद 11 खेळण्याच्या परिंदाना सध्या पिंजऱ्यामध्ये कैद करण्याचं काम गोलंदाज महेशने केलंय. पण हे परिंदे कधीही पुन्हा एकदा आपला रंग दाखवू शकतील, त्यामुळे बॅटर्सला इतकंच करावं लागेल. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फला हुआ पर बोलते हैं. जमाने में आजाद खेलने अक्सर वो खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. ते हुनर, ती क्वालिटी मैदानावरती आजाद खेळण्याच्या बॅटर्सला, कॅफला, त्याच्या सोबतीनं अहमदला मैदानावरती दाखवावी लागेल. आपण चर्चा करत होतो या स्पर्धेमध्ये मालिकावीर बाईक पुरस्कृत आदरणीय बाळाशेठ कांबरी या नावाबद्दल. आजवरांना अनेक रिक्षा चालकांच्या मागे जे त्यांचे पडदे असतात, तिकडे आपण कधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो पाहतो,
कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर आपल्याला पाहायला मिळते, कधी छत्रपती शिवाजी राजांबद्दल काहीतरी लिहिलेलं किंवा राजांची प्रतिमा, शंभूराजे महासाहेब जिजाऊ, तर सोबतीनं सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद अशा मोठ्या मोठ्या दिग्गजांची म्हणा किंवा बाळासाहेब ठाकरे अशा आदर्श व्यक्तिमत्वांची महापुरुषांचे फोटोज कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. मला एक वेळेला फक्त मी जो मयूर ग्रुपच्या ट्रॉफीमध्ये जाताना बाईकवरती मी ट्रॅव्हल करत होतो, एक किस्सा पाहिला आणि त्याच्यावरती बाळाशेठ कांबरी हे नाव लिहिलं होतं आणि त्याच्या खाली एक टॅगलाईन लिहिली होती, शेतकऱ्यांचा आणि आदिवासींचा राजा बाळाशेठ कांबरी. आणि वास्तविकता ज्यावेळी तुम्ही माणसाच्या मनामध्ये घर तयार करताना त्यावेळी तिथनं सगळं हे जे येतं ना तुमच्यासाठी बाहेर पडतं. आणि त्याच दिवशी कासगाव इलेक्शन ग्राउंडवरती खेळत होती आणि त्या दिवशी कासगाव सुपर 8मध्ये मयूर ग्रुपच्या स्पर्धेत क्वालिफाय देखील झाली होती. टीमची टोटल धावफलकावरती 6 विकेट गेलेली 1 आणि याच दरम्यान शुभागमन झालाय. या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य ज्या व्यक्तिमत्वानं केलंय आदरणीय किरणदादा राऊत. आताच दादाबद्दल चर्चा आपण करत होतो. या दादा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅच मध्ये बॅकफुटला गेले, फटका समोर खेळला, चालला बॉल मिड ऑफच्या अगदी बाजूनं, लॉंग ऑफ चेस करतो, वर्ल्ड स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आझाद खेरणीची जी टीम आहे ना, सगळे तुम्हाला मोस्ट ऑफ अतिशय चांगले चांगले लेदर बॉल क्रिकेटपटू या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. मात्र इथे आता जे चेस करायचं 5 ओव्हर 58 रिक्वायर रन रेट 13 वरती पोहोचलाय. कारण पहिला षटक लाजवाब टाकला बॉलिंग करताना टीम राजमुद्रा खरवईच्या गोलंदाजानं. राहुल तयार, बॉलिंग ट्रॅक बट 7 लॉस ऑफ 1. 8 धावा झाल्यात, मागच्या बॉलवरती 2 आलेत. अजून एक चांगला बॉल, गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडलाय आणि खरवईच्या अगदी तुम्ही नाक्यावरती आलात ना, तिकडे ज्या प्रकारे स्पीड ब्रेकर तुम्हाला अनेक दिसतील तसं सध्या धाव्यांना ब्रेक लावण्याचं काम आधी गोलंदाज महेश आणि आता राहुलनं केलंय. क्राऊड आला मैदानावरती, खचाखच भरलाय. कारण नेक्स्ट मॅच येते. एका बाजूला सौरभ म्हात्रे, करण निगुकर, त्याचा गावदेवी खार्डी, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल किशोर मुकादम, केने ब्रदर्स आणि इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल टीम जब बजरंग गोरसईब. तर लवकरच किरणदादा राऊत यांचा एक मोठा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. मी मगाशी देखील म्हणालो ना, किरणदादा की झलक सबसे अलग. आणि लवकरच होतो एक बिगेस्ट ब्लास्ट. कासगावला रजनी क्रिकेट स्पर्धा किरण शेठ राऊत पुरस्कृत तुम्हाला पाहायला मिळते. आणि जिकडे किरण राऊत हे नाव लागतं तिकडे ऑलवेज सगळं काही ब्रँडच दिसेल. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल रोख रक्कम 3 लाख रुपये आणि ग्रामीण क्रिकेट संघांसाठी टेनिस बॉल क्रिकेटचा कासगावचा महासंग्राम किरण शेठ राऊत पुरस्कृत. लवकरच एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. स्टे ट्यून विथ अस. किरण राऊत की झलक सबसे अलग आणि एक ब्युटिफुल मॅनेजमेंट सोबत सुंदर अशी अजून एक स्पर्धा ग्रामीण बॉल क्रिकेटवरती टेनिसचा सन्मान वाढवणारी आपल्याला कासगावला पाहायला मिळेल. धन्यवाद. राहुल 2 रन्स खर्च केलेत, 2 डॉट टाकलेत, 1 विकेट काढली आहे आणि धावफलकावरती धावा झालेत 8 आणि विकेट गेलेत आतापर्यंत 2. आठला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 चेंडू आता उर्वरित बाकी आहेत. धावा करायच्यात 50. या व्यासपीठावरती किरणदादा आपल्या सोबत पाहायला मिळतात. किरणदादा मोठा लक्ष जरी बैलगाडा क्षेत्रामध्ये पळत नव्हता, त्याच्या असण्यानं देखील यांना एक वेगळी अस्मिता खरं तर बैलगाडा क्षेत्राला होती. पण जसं आता मोठ्या लक्षाचं निधन झालं, प्रत्येक बैलगाडा प्रेमींच्या होटावरती नाव इतकंच येतं, जब तक सूरज चांद रहेगा तब तक राजा लक्षा हमेशा अमर रहेगा. बैलगाडा क्षेत्रावरती ज्यानं राज्य केलं ते नाव म्हणजे मोठा लक्षा. बॉल बॅक ड्राईव्ह, एक सिंगल मिळते. सिंगल डबल काम चालणार नाहीये मैदानावरती. नवी मुंबईवरून एक मोठा प्रवास करून टीम आझाद 11 खेरणे मैदानावरती आली आहे. खूप चांगलं क्रिकेट आझाद 11 खेरणे नवी मुंबईच्या परिसरात खेळत आलाय. नवी मुंबई नाव जरी कानावरती पडलं ना, तर अलगद होटावरती नाव येतं. नवी मुंबईचा का पलट करणार आहे, अर्थातच नवी मुंबईचे भाग्यविधाते गणेशजी नाईक साहेब. आणि जर चर्चा झाली क्रिकेटच्या वर्तुळावरती तर नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील, मॅन फ्रॉम तुर्भे. त्यानंतर अनेक स्टार, विकी भोईर, भावेश नाईक,
नाईक, धीरज, सचिन नाईकच्या नेतृत्वाखाली दारावेनं दिले आणि त्या सोबतीनं गॅरो असेल जो वाशीगावसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अलीकडच्या काळात हिमांशू खूप चांगलं क्रिकेट नवी मुंबईच्या माध्यमातून खेळतोय आणि समालोचन क्षेत्रातील एक दिग्गज नाव कुणालजी दादे सर ते देखील याच नवी मुंबईच्या शहरानं दिलंय. सध्या धावफलकावरती धावा 2 षटकं संपली आहेत, 10 विकेट्स गेलेले, 3 बॉल बाकी आहेत मैदानावरती, 18 आणि रन्स बाकी आहेत, 18 चेंडू जिंकण्यासाठी 48. स्टे ट्यून विथ अस, एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. पकडून कधी कवाली तर तदनंतर कधी लावणी. डीजे मास्टरला माहिती आहे गोरेगाव करत हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब भाई भाई. प्रत्येकाच्या सुखात दुःखात शहबाज चाचा आवर्जून उपस्थित असतात. कोणाचा इंतकाल होऊ दे किंवा कोणाच्या घरी शादी असू दे, बुबेरे परिवार एक असा आहे ना जो या इथल्या सगळ्या हिंदू बांधवांसोबत प्रत्येक सणामध्ये, प्रत्येक उत्सवामध्ये आणि प्रत्येक सुखात दुःखात आवर्जून उभा असतो. म्हणून शहबाज चाचा आपके लिए बस इतना ही, ना गीता बुरी है ना कुरान बुरा है, भेजे में घुसा हुआ शैतान वो सबसे बुरा है. किसी भी इंसानियत से बड़ा कोई धर्म नहीं होता और इंसानियत को निभाने वाला किसी खुदा और किसी भगवान से कभी कम नहीं होता. आणि शहबाज बुबेर हे तेच नाव ज्यांच्या नावापुढे चाचा लागतं आणि चाचा नाव एकदा गोरेगाव मध्ये आल्यानंतर ऐकायला मिळालं की मग फक्त इतकंच, जहा मसले बडे होते वहा बुबेरे भाई खडे होते. विकेट डाऊन, अजून एक धक्का लागला, 10 नंबर 4. नाउ बॅक टू डीजे, एक छोटंसं सॉन्ग, पुन्हा परतो मैदानाच्या आत. बॅकफुटला पूर्णपणे डॉमिनेट झाला. सध्या राजमुद्रा खरवईच्या गोलंदाजांसमोर नांगी टेकताना आझाद इलेव्हन खेरणे पाहायला मिळतीये. हारला तरी चालेल, लढलात कसं त्याची चर्चा मैदानावरती झाली पाहिजे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय कामरान पटेल. आझाद इलेव्हन खेरणे 10-4 बाद. एक तरी बॅटर मैदानावरती म्हणेल का अर्धा किल्ला जिथनं मैदानावरती बाहेर झाला तिकडे पुन्हा एकदा ढासळलेले बुरुज सावरले जातील का? डीजे मास्टर साठी माज बुबेरेकडनं 100 आलेत. घे बाबा, तारीफ केल्या केल्या लगेच प्राइज येतं. आपलं कामच एकदम ओके मध्ये असतं. 10-4 बाद. बॉल तयार महेश, बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडला, चालला लेफ्ट केला. मी म्हणालो नाही सगळे लदर बॉल क्रिकेट पट्टू आहेत. जर तुम्ही त्यांना अचानक टेनिस बॉलच्या विकेटवरती आणाल, काही मोजके प्लेयर्स आहेत जे टेनिस खूप चांगला खेळतात बट त्यांचा स्टान्स खूप चांगला आहे. बट इतना मॅच संपलेली नाहीये. आझाद खेरणे एका तरी बॅटरला म्हणावं लागेल, सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. बाउन्स बॅक करावा लागेल. करण निगुकर, सौरभ म्हात्रेचं आगमन झालंय. करण आणि सौरभ जर बाजूबाजूला उभे राहिले, मोठू बदलूची जोडू मला पाहायला मिळते. 10 लॉस ऑफ 4, 10-4 बाद. बस्टॉप लक सौरभ. समोर आहे गौरसई. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचा सार्थ अभिमान, तो म्हणजेच तुम्हाला पाहायला मिळतो आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेबांचा गावदेवी खाडी. तर दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट विश्वात सर्वाधिक मोठा चाहता वर्ग ज्या संघानं तयार केलाय, साम्राज्य ज्या टीमच्या नावानं बनलंय, ते नाव म्हणजे जे बजरंग गोरसई ब इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे. 10-4. महेशला विकेट मेडन टाकायची संधी आहे. खतरनाक बॉलिंग केली. आजच्या रात्रीतील सर्वाधिक डेंजरस स्पेल राजमुद्रा खरवई. नाम तो सुना होगा और किरताब आपने देखा होगा. अगदी ती गोलंदाजी सध्या बॉलर्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतीये. मेडन ओव्हरची देखील संधी आहे. पाहूयात. गोलंदाज महेश, ते कॅपिटल कलेत का. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस होता, आता बॅटला कनेक्ट झाला. चालला बॉल मिड विकेटला, एक सिंगल कंप्लीट होती आहे. सेकंडचा कॉल नकार केला तिकडे आणि एका धावेनं स्कोर पुढे जाईल. ओव्हर थ्रो झालाय, 2 बनतील.
सिंगल डबलला फारसा फरक राजमुद्रा खरवईला पडणार नाहीये, कारण अजूनही 14 बॉल बाकी आहेत. 46 धावेची गरज आहे. रिक्वायर रन रेट 20 पेक्षा पुढे गेलाय. महेशचा बॉलिंग स्पेल 1.4, 8 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केलेत. विकेट्स त्यांना काढले 2. अप्रतिम टेलिकास्ट ओमसाई MTC टीम्स आणि त्यांना साथ देते स्टार टेनिस क्रिकेट आणि लाजवाब जॉईन इव्हेंचर कव्हर करत असताना ही ब्रॉडकास्टिंग टीम तुम्हाला पाहायला मिळते. ऑपरेटरच्या भूमिकेत सध्या आपल्याला पाहायला मिळतात निखिल बाबर. कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्ही पाहता 3 कॅमेरामॅन आपल्या सोबत आहेत. नंदू, MJ आणि विशाल. बेस्ट ऑफ लक बॉईज. इथे फटका समोर शफल झाले होते अगदी आपण पाहताय. त्यानंतर फॉलो केला बॉलला, लॉंग ऑनला फिल्डर झाली मिसफील्ड. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. मॅच मध्ये काही का संधी तयार होत असताना टीम आझाद इलेव्हन खेरने मास्टर म्हणतो मुकाबला होगा लैला, बट बॅटिंग टीम म्हणते मुकाबला सध्या तरी आता 1 साइड चालू आहे. आणि सध्या आता तुम्ही पाहता ठोंबरे इव्हेंट्स क्रिकेट टुर्नामेंट्स, स्मोक एंट्री, ऑल टाइप ऑफ इव्हेंट डेकोरेशन, कोल्ड फायर एंट्री, रॅलिंग ऑन रेंट, ऑल टाइप ऑफ डेकोरेशन अवेलेबल. कौस्तुभ ठोंबरे जे बिलॉंग करतात वांगणी परिसराला, तर एकदा आवर्जून संपर्क साधा. चेतन ग्राफिक्स, सर्व प्रकारच्या बॅनर प्रिंटिंग्स आपल्याला पाहायला मिळतील. ठोंबरे डेकोरेटर्स त्याचे सर्व होते मगाशी जे आपण ऍड पाहिली. चला जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. षटकं संपली आहेत मैदानावरती. 3 AL मिझान, कॅट्रस, अनार शेख, अशरफ शेख, संकष्टी भावा हे सगळे चला थोडंसं गायब करून टाक पटकन. NB ऑटो किंग, आमच्या त्या नवीन ऑटो रिक्षा मिळतील. तसेच जुन्या ऑटो रिक्षा व कारची खरेदी विक्री केली जाईल. बुबेरे RTO कन्सल्टंट, जरूर संपर्क साधा तुम्ही. आकाश बुबेरे, निहाला किरे बुबेरेला. या सगळ्या ॲडव्हर्टायझिंग तुम्ही पाहता. या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे क्रिकेट टुर्नामेंटसाठी. त्या सोबतीनं किरण शेट राऊत त्यांनी तब्बल 1 लाख रुपयाची आर्थिक धनराशी आणि सर्व ज्या ट्रॉफीज आहेत विनर्ससाठी त्या आपल्याला पुरस्कृत केलेत. त्याबद्दल किरण दादांचं मनपूर्वक आभार. नाऊ बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅचमध्ये जिथे समीकरण मैदानावरती उरलंय 12 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती जर पाहिला 41. रिक्वायर रन रेट 20.50 वरती जाऊन पोहोचला. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही कुठलाही सामना कुठेही टर्न होताना आजवर आपण पाहिला. युसुफभाई पटेल यांचं शुभागमन झालं. वेलकम युसुफभाई, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. टीमची टोटल धाव फलकावरती 17ला 5 बाद. षटकं संपले 3 चौकार आलेत. 141 टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 123 षटकार आहेत. 12 बॉल 41ची गरज आहे आणि या बाउंड्रीज मध्ये भर टाकावा लागेल. डावकुरा त्याचा फलंदाज कामरान आला. लेफ्टी बॅटर ऑलवेज डेंजरस. ब्रायन लारा, आडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन यांना तुम्ही पाहिलं. भारतासाठी अंडर-19 त्या सोबतीने T20 ODI विश्वचषक जिंकून देणार युवराज, त्याला तुम्ही पाहिलं. ठस्सन झाल्यानंतर त्यांना मारलेले 6 बॉल 7 षटकार आजही इतिहासात साक्ष देत आहेत. ते कामरानला मारावे लागतील, बट कामरानला पहिल्याच बॉलवरती सांगितलंय ब्रो टाटा बाय बाय. विकेट डाऊन नंबर 6. 17ला 6 बाद. आणि काय खेळतीये मैदानावरती टीम राजमुद्रा खरवई.
फलकावरती 17-17ला विकेट्स आतापर्यंत आपण पाहिलेत त्या म्हणजे गेलेल्या आहेत त्या म्हणजे 6 आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये राजमुद्रा खरवईची एक मजबूत पकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं क्रिकेट सध्या राजमुद्रा खरवई खेळताना आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरण्याचा अधिकार दस्तूर खुद्द शिवपुत्र संभाजी महाराजांना सुद्धा नव्हता. त्यांनी स्वतःची एक वेगळी मुद्रा तयार करून घेतली होती आणि आज ती 3 पाठ राजकारणी सर्रास वापर करतात. राजमुद्रा जर त्याच्याबद्दल चर्चा झाली तर अगदी तुम्हाला सांगेल प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो त्या प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचं लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल असा त्याचा अर्थ होता. प्रतिपद चंद्र लिखे वर्ध विष्णू सचित शाह नोशिवेसा मुद्रा भद्राय राजते. बॅटची लागली कडा फलंदाज बाद ओईटी आउट आणि राजमुद्रा खरवई unstoppable bowling. सतराला 7 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर मैदानावरती पोहोचलेत. नंबर 9 वरती आझाद 11 खेरणे मोठी स्वप्न घेऊन आली. काही हरकत नाहीये, सुरुवात खराब झाली. येत्या काळामध्ये तुमचे दिवस खूप चांगले येतील. फक्त स्वतःला इतकंच सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मैदानावरती अजून आम्ही मनातून हारलेलो नाही. बॉल बाकी आहेत मैदानावरती 9 आणि धावा बाकी आहेत 41. का खेळ आहे, ऑल आउटचा धोका आलाय आता आझाद 11 खेळण्यावरती. अंकुर व्हॉट अ बॉल, अंकुरनं टाकला होता खतरनाक तो क्रश यॉर्क, नॉट आउट. समोर जे रॉयल एंट्रीचं गेट आहे म्हणजे अर्थातच आपलं प्रवेशद्वार आहे. समोर देखील तिकडे काही 2 व्हीलर मोटर बाईक ऑटो पार्क केलेत. रिक्वेस्ट आमच्या लाडक्या प्रेक्षक मित्रांना भावांनो थोड्याशा आपल्या 2 व्हीलर मोटर बाईक बाजूला करा. काही प्रमुख पाहुण्यांचं आगमन त्या ठिकाणी होत आहे. हे बुबेरे क्रीडांगण आपण जिकडे पाहताय अप्रतिम असं ग्राउंड आहे. हॅलो हॅलो वन मोर विकेट. अंकुर नाम सुनकर फ्लॉवर समझा है क्या? जब तक स्टंप ब्रेक करूंगा नहीं तब तक मैं गेंदबाजी से हटूंगा नहीं. वेल बोल्ड अंकुर. सॉन्ग तुम्ही ऐकत होता ती दोस्ती तुटायची नाही. दोस्ती म्हटलं ना की माझ्या समोर ऑलवेज एक सहज सोपा साधा चेहरा उभा राहतो. मित्र सुखात असेल ना तर कोणी येतं, मित्र दुःखात असलं की पूर्ण बदलापूर आणि सगळ्यांना ज्याची आठवण होते. माणसं पैशानं किती श्रीमंत आहेत त्यापेक्षा तुमच्याकडे माणसं किती आहेत याची श्रीमंती मोजली ना तर बदलापुरात जे नाव सर्वाधिक श्रीमंत आहे ते नाव म्हणजे राहुल चव्हाण. विकेट मेडन पाहायला मिळेल का? आणि अंकुरचा हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. रन्स आलेत बट वेल बोल्ड अंकुर इतकंच म्हणेल टीम राजमुद्रा खरवई. अंकुर स्वतः लेदर बॉल क्रिकेट अकॅडमी मध्ये ऍज अ बॉलर म्हणून कोचिंग करतात आणि अंकुरनं जी बॉलिंग केली आहे रन्स खर्च केलेत फक्त 2 विकेट्स काढले 3. तर पूर्ण बदलापूर आणि खरवईला जितके आता पॅरेंट्स आहेत ज्यांना आपल्या मुलांना क्रिकेटचे धडे द्यायचे आहेत ते म्हणत असतील अंकुर सर प्लीज हमारे बच्चों को भी सिखाइए ना फिर आप. 19 लॉस ऑफ इट 19ला 8 बाद. मोहतसिन बुबेरे आइए आपका भी इस्तेकबाल है इस मंच के ऊपर. तहे दिल से हम आपका स्वागत और शुक्रिया अदा करते हैं. बुबेरे फैमिली और फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव की ओर से 4 षटकांचा खेळ झाला. 19 नेक्स्ट मॅच. हा सामना जरी थोडासा नाराज करणारा असला ना पुढची मॅच या थंडीमध्ये माहोल बनवेल. मैदानावरती दाखल होईल कल्याण डोंबिवली विभागातील वन ऑफ द टॉपेस्ट गाव विखाडी तर त्यांना फाईट करेल भिवंडी विभागातील जे बजरंग गोरसईब. आता गोरसई बीच जे फॅन्स ग्रुप आहे ना सगळे ऍक्टिव्ह झाले असतील. प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे गोरसईचा. फक्त भावांनो टीम
ज्यावेळी विजयात असेल त्यावेळी नाही, टीम ज्यावेळी बॅट पॅच मध्ये असेल त्यावेळी देखील सपोर्ट करत राहा. आज भावेश, पवन, राहुल, मेघनाथ यांच्या बिहाफ मध्ये गोरसई खेळताना पाहायला मिळेल. पण दमखम सूरज केने या नावात त्याला पाहायला विसरू नका. सूरज केने वर्सेस सौरभ म्हात्रे, करण निगुकर वर्सेस बॅटल तुम्हाला केने ब्रदर्स दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. मजा नेक्स्ट मॅचला. हार नावाचा शब्द गोरसई आणि खार्डीच्या क्रिकेटच्या रक्तात नाहीये. तर मग पुढचा सामना आवर्जून पहा. इथे फटका चांगला आहे. भात करपून गेल्यानंतर आलेला पाऊस त्याची किंमत शेतकऱ्याला विचारा, त्याच्या नजरेनं फक्त 0 असते. इथे तेच घडलाय. आता वेळ निघून गेली आहे. त्यानंतर हे फटके येतात. हा षटकार आलाय आणि धावफलकावरती झालं 25. बनवायचे तुम्हाला 58. अजून बॉल बाकी आहेत 5 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती 33. 5 चेंडू आणि 33 धावेची गरज आहे. नाही कारण पायामध्ये सगळे शूज घालून खेळतात आणि रन्स बनवलेत 58 आणि सध्या कमरेचाच काटा मोडून टाकलाय गोलंदाजी करताना महेश आणि राहुलला. पूर्णपणे मॅच वन साइड झाली. इथे एक सिंगल अजून ऍड केली जाईल. डबलचा कॉल. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इंदर करतोय. इंदर जो बॅटिंग ट्रॅक वरती आला आपण पाहताय. नंबर आहे त्याच्या फलंदाजीचं 7 आणि तिकडे येऊन तो चांगली बॅटिंग. 2 चेंडूमध्ये 7 धावा इंदरच्या बॅट मधून आले. तो सांगतो टीमला अजून तुम्ही थोडंसं लवकर मला प्रमोट करू शकणार असते तर थोडंसं फाईट बॅक स्वतःला सिद्ध करताना मी करू शकलो असतो. आता मॅच आता पूर्णपणे एकतर्फी झाली आहे. 4 चेंडू 32. ओमसाई MTC वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. अजून चांगल्या मॅचेस आपल्या भेटीसाठी येत आहेत. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन निरंजन सावंत सर आणि त्यांच्या सोबतीनं तुम्हाला पाहतायत फिरोज सर आणि बाळा माने सर या मॅच मध्ये ॲज ऑफिशियल अंपायर्स. एक मोठं शेड्यूल आहे. तब्बल 9 मॅच आपण कव्हर करतोय. म्हणजे पकडून चाल ॲव्हरेज 1:15 वाजेपर्यंत आजचं हे क्रिकेट डे नाईट फॉर्मॅट आपल्याला फिनिश करायचं. ऑलआउटचा धोका आहे. पाहूया राजमुद्रा खरवई इथे ऑलआउट करून एक मोठा विजय संपादित करेल का. अरबाज बॅटिंग ट्रॅक वरती. अरबाज पटेल 27 ला 8 बाद. अजून एक चांगला चेंडू. हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट. रिक्वायर रन रेट आता खूप लांब जे शक्य. पैसा वसूल शहबाजच्या आज गर्दी झाली आहे फुल. आणि आज फ्रेंच चषक एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. टप्पा पडला. हा देखील चाललाय. राजमुद्रा खरवई खतरनाक गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. अमदान आपल्या सोबत सध्या मॅच एन्जॉय करतोय. बॉल तयार. अजून एक लागली या बॅटची कडा. 1 मोर विकेट. धक्का लागलाय मैदानावरती. सॉरी कॅच नाही झाली. या बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला तरी देखील आधीच कीपरनं डोक्यावरती हात दिला. आपल्याला वाटलं की सेलिब्रेट केलं म्हणून अंपायरच्या निर्णयाची वाट पाहणं ते इम्पॉर्टंट असतं. क्रिकेटचं बेसिक कॉमेंट्रीचा रूल तुम्हाला काय सांगतो. अंपायर स्कोरर जे सांगेल तेच अनाउन्स व्हायला पाहिजे. एक्साइटमेंट असते कधी कधी त्यामध्ये होऊन जातं. इथे झाली आमच्याकडनं मिस्टेक हो गई तो चलो कर देते सॉरी. विद्यासुमन अठळले त्यांच्या बॅनरला जाऊन हा बॉल अडळलाय. श्रद्धांजली समर्पित करणारा तो चौकार होता. त्यानंतर आता बॉल चालला डीप मध्ये आणि सामना या ठिकाणी जिंकलाय. आपण पाहताय 58चं लक्ष होतं आणि मैदानावरती तब्बल 26 धावेच्या फरकानं ही मॅच इकडे डिफेंड केली आहे. अभिनंदन करूयात आपण टीम राजमुद्रा खरवई. दोन्ही टीम्स या स्पर्धेत आलात. चांगलं तुम्ही खेळलात. राजमुद्रा खरवई खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हार्ड लक टीम आझाद 11 खेरणे. दोन्ही टीम हँडशेक कंपल्सरी आहे. फ्रेंड्स ट्रॉफीचं रूलच आहे हँडशेक कंपल्सरी. चला या आपण लगेचच पुढच्या मॅच कडे वळूयात. खार्डी